22 तास लागले, कसा प्रतिसाद होता? तुम्ही रात्रभर झोपले नाही आणि आजचं नियोजन तुम्ही झोपले नाही माझ्या बरोबर, कारण तेवढी समाजाची वेदना आमच्या नशिबानं चांगलं झालं, पत्रकार बांधवांना पण दिसली आमच्या माध्यमात। गोरगरिबांचे लेकरं मोटरसायकलवरती पावसात येते, त्याच्या पाठीमागं खूप मोठ्या वेदना आहेत, हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे। मोटरसायकलवरती मुसळधार पावसात प्रवास करणं ही मोठी अवघड गोष्ट आहे। इतकी तळतळ लागली रात्री की पोरं मोटरसायकलवरती भर पावसात प्रवास करतात आणि मुंबईचे दिसायला येतात। त्याच्या पाठीमागचा उद्देश हट्ट नाही आहे, परंतु समाजाच्या लेकराच्या वेदना आणि त्याला न्याय मिळावा म्हणून प्रत्येकजण झटतोय। त्याच्या योगदानाची मुख्यमंत्री साहेबांनी कदर केली पाहिजे, ही आमची भूमिका आहे आणि प्रतिसाद प्रचंड आहे। दादा, शिवजन्मभूमीत आलात, एक ऊर्जा तुम्हाला मिळतीये, महाराजांची ऊर्जा मिळतीये, नेमकं कसं पाहता? राजांचं दर्शन घेऊन तुम्ही मराठा आरक्षण मागायला चालले? हा, तर जाणारच वगैरे दर्शनाला। इथे आल्यानंतर काय वाटतं, काय भावना आहे? इथं आल्याच्या नंतर काय वाटतं एवढा प्रश्न आहे का? पुरं जग इथं माथा टेकतं आणि हीच अशी भूमी आहे। रायगड, शिवनेरी, खूप प्रेरणा, बळ मिळतं, शक्ती मिळते आणि यश पण मिळतं। इकडे मुंबईत तुम्हाला 5,000 लोकांना परवानगी दिलेली आहे आणि दुसरीकडे आता खूप मोठ्या संख्येनं